पहिल्या फेरीतील तिसरी लढत प्रेक्षकांच्या समोर आपण बघू शकाल. एरंदाड वर्सेस कोलेगाव ब. चला जास्त वेळ घेऊ नका, आधीच खूप उशीर झाला आपल्याला. आजच्या दिवसामध्ये जाणता बदलापूरनं खूप उशीर केला. 1 ते 1.5 तासानं ते ग्राउंडवरती पोहोचले आणि त्यानंतर मात्र नेवाली आणि बदलापूरची मॅच आपण पाहिली. मात्र मॅच जरूर लवकर संपली, मात्र त्याआधी भरपूर वेळ त्यांनी घेतला इथे येण्यासाठी. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. सौरभ आणि धीरज. गोलंदाजी मार्कवरती वेदांत. सज्ज झाला 4 षटकांची मॅच आहे. चला जास्त वेळ घेऊ नका. टीम एरंदाड प्रत्येकी संघांना आपली स्पर्धा समजून प्रत्येकी स्पर्धेला सपोर्ट करा. चला पंच, आपण सुद्धा सक्त ताकीद द्यायची. अनिकेत बसून होणार नाहीये मित्रा. आपण स्ट्रिक ऑन करायचे प्रत्येकी टीमला, तरच संघ व्यवस्थित वेळेवरती खेळतील. अन्यथा नाईट मध्ये पूर्ण मॅचेस कव्हर कराव्या लागतील. सामना सुरू होते. गेम ऑन. पहिलाच बॉल. अप्रतिम फटका. विकेटच्या मागे बॅक साईडला चेंडू ट्रॅव्हल करतो. डीपमधनं फिल्डर अतिशय वेगाने आलेत. 2 धाबा सौरभच्या बॅटमधनं आपण पाहतोय. 2 धाब्यानं आपला वैयक्तिक आणि सांघिक अकाउंट मैदानाच्या आतमध्ये ओपन केलं सौरभनं. इथे समोरच्या दिशेला उडवला. लॉंग ऑफला बॉल हव्यामध्ये. झेल नाहीये. चेंडू इथे जमिनीला दान झाला. नोमान्स लँड मध्ये आला आणि इथे 2 धाबा सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. धापलकावरती टोटल 4. चांगला चेंडू. अप्रतिम चेंडू. डॉट बॉल आलाय. कव्हर्स मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. व्यवस्थित बॅटवरती आला नाहीये. बॅटच्या आतली कडा घेतली आणि चेंडू यष्टीरक्षकाकडे ट्रॅव्हल झाला. डॉट बॉल आलाय. सौरभ आणि धीरज ही जोडी आपण पाहतोय कोलेगाव ब कडनं. डोंबिवली विभागातील हा संघ, तर दुसऱ्या बाजूला बदलापूर विभागातील एरंदाड संघ आपण पाहतोय. एकच धावाली या बॉलवरती. एकानं धावफलक पुढे जाईल. 5 या आकड्यावरती. आतापर्यंत चांगली गोलंदाजी झाली आहे वेदांत कडनं. इथे उडवला बॉल. लॉक केलाय समोरच्या दिशेनं. 9 आलाय. जबरदस्त हिट. 9 धावा या बॉलवरती ऍड होत आहेत. जबरदस्त हिट. धीरजनं पहिल्याच बॉलवरती 9 धावा एकवटल्या. मागील मॅच मध्ये सुद्धा आपण 1 9 पाहिला, तो सचिन पाटीलच्या बॅटमधनं आला होता आणि तो सुद्धा पहिलाच बॉल फेस करत होता. आणि इथे सुद्धा पहिल्याच बॉलवरती 9 आलाय. इथे चांगला बॉल.
डॉट बॉल आलाय. एका षटकाचा खेळ संपला. धापलकावरती टोटल 14. दुसरं षटक मार्गस्थावरती सनीचा वापर केलाय या ओव्हरमध्ये. एरंजाडकडनं पहिल्या ओव्हरमध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती. वेदांत मात्र 1 नववा आला आणि तिथे धापलकावरती टोटल आपण 14 पाहिल्या. कोलबा टप्प्याचा बॉल. चेंज ऑफ पेस. गती परिवर्तन कीपरकडनं झाली आहे. मिस्टेक. खराब क्रिकेट. 2 धावा इथे एकवटल्या जात आहेत. डॉट बॉल होता. कीपरकडनं मिस्टेक झाली आणि डॉट बॉलचं रूपांतर दुहेरीमध्ये झालंय. 2 धावा या बॉलवरती येत आहेत. 2च्या मदतीने धावफलक पुढे जाईल 16 या आकड्यावरती. आडवा बॅटना लॉक करण्याचा प्रयत्न होता. व्यवस्थित बॅटवरती नाही आहे. एकच धाव या बॉलवरती आली आहे. चांगला चेंडू समोरच्या दिशेने अलोंद कार्पेट चेंडू ट्रॅव्हल करतोय. गवताच्या सहाय्याने चेंडू अडलाय. एकच धाव या बॉलवरती आली आहे. धापलकावरती टोटल 18. फुलरलेनचा हा बॉल उडवलाय. बिग हिट. जबरदस्त हिट. षटकार. सौरभच्या बाळबंदा मोठा फटका आला. धापलकावरती टोटल 24. 24 धावा. इथे दिशा खराब. वाईड बॉलचा इशारा पंचांकडनं आला. अतिरिक्त चेंडू. पंचांचे दोन्ही हात समांतर आपण हवेमध्ये बघू शकाल. अतिरिक्तच्या मदतीने धावफलक पुढे जाईल 25 या आकड्यावरती. यावेळेस चांगला बॉल. अप्रतिम चेंडू. चेंज ऑफ पेस. गती परिवर्तन. गती कमी केली यावेळेस गोलंदाजानं. डॉट बॉल आलाय. पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने वळण प्राप्त करतोय. अजून एक चांगला चेंडू. मात्र दिशा खराब आहे. चेंडूची पिचिंग आउटसाइड द लेग स्टंप. डाव्या एष्टीला सोडून जाणारा चेंडू. पंचांनी वाईड दर्शवलाय. अतिरिक्त धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड होईल. धापलकावरती टोटल 26. 26. बॅटची कडा. बॉल हवेमध्ये. विकेटच्या मागे संधी होती. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडलाय.
2 षटकांचा खेळ संपला. धापलकावरती टोटल 27-27. बॉलर्स नेम. साहिल आलाय. तिसऱ्या षटकामध्ये बॅटची कडा. पुन्हा एकदा जेलची संधी होती. धाव घेण्याचा प्रयत्न विकेट किपर कडनं. पुन्हा एकदा मिस्टेक. एकेरी धाव येते. एका धाब्यानं धावफलक पुढे जाईल. 28-28 या आकड्यावरती. इथे चांगला बॉल बॉडीवरती आलाय. लेग बिफोरचे अपील. मात्र या स्पर्धेमध्ये LBW आउट नसणार आहे. डॉट बॉल आलाय. स्ट्रायकरवरती फलंदाज आपण धीरजला पाहतोय. त्याच्या बॅटमध्ये 9 आलाय. 9 धावांचा जो फटका त्यांना पहिल्याच बॉलवरती फेस केला. तर नंतर मात्र धीरजला पूर्णपणे शांत ठेवलं गेलंय. यावेळेस हाईट फॅक्टर चेक केला. वाईड बॉलचा इशारा आलाय. अतिरिक्त हाईट या चेंडूनं प्राप्त केली आहे. 1 फॉर दी ओव्हरचा सुद्धा इशारा आलाय पंच अनिकेत मते यांच्याकडनं. स्क्वेअर लेगचे पंच आपण पाहतोय. स्वतः आयोजक आहेत. चांगला बॉल. अप्रतिम चेंडू. डॉट बॉल आलाय. साहिलनं सुद्धा या षटकामध्ये चांगली कामगिरी केली. आतापर्यंत विचार केला. 3 चेंडूमध्ये फक्त 2च धावा खर्च केल्यात. पूर्णपणे शांत ठेवलं धीरजला. आणखीन एक चांगला बॉल. अप्रतिम चेंडू. सलगचा दुसरा डॉट बॉल. वेगावरती स्वार झालाय साहिल. टीम एरंदरसाठी आता मात्र चांगली कामगिरी करतोय. यावेळेस बॅटची काढा घेतली. स्वतः कीपर आलेत बॉलवरती. एकच धाव. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 30 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये साहिलची राहिली आहे. खांद्याचा योग्य तो वापर या षटकामध्ये साहिलनं केला आणि पूर्णपणे शांत ठेवलं धीरजला. सौरभाला शेवटचा बॉल या षटकातील शिल्लक आहे. इथनं एखादा मोठा फटका आला इथे जागा बनवून कव्हर्स मध्ये खेळण्याचा प्रयत्न केलाय. एकच धाव. दुसरी धावेचा प्रयत्न सुरू झालाय. 2 धावा कंप्लीट. 3 षटकांचा खेळ संपला. धापलकावरती टोटल 32-32. धापलकावरती टोटल 32-32. चला बॉलर्स नेम. मयूर आलाय. पहिला चेंडू मयूरचा सुरेख आहे. डॉट बॉल आलाय.
पहिल्या 2 षटकामध्ये 27 धावा आल्या होत्या. त्यानंतर कमबॅक आपण पाहतोय. 7 चेंडू फेकले आतापर्यंत 2 षटकानंतर फक्त 6 धावा खर्च केल्यात टीम एरंदाडना. चांगली गोलंदाजी होती. चांगला बॉल, अप्रतिम चेंडू, अजून एक डॉट बॉल. एस्टॅम्पच्या वरनं हा बॉल ट्रॅव्हल झालाय. सलगचा दुसरा डॉट बॉल. यावेळी उडवलाय, जबरदस्त फटका, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 38. 38 या आकड्यावरती बराच काल शांत होता फलंदाज धीरज. अजून एक जबरदस्त हिट, दमदार फटका, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलकावरती टोटल 44. 44 धावा, 2 चेंडू 2 बिग हिट. यावेळेस चांगला बॉल, डॉट बॉल आलाय. 2 षटकारानंतर कमबॅक केला मयूरनं. बॅटशिकाला बॉल हवेमध्ये, झेलची संधी, टिपलाय झेल आणि शेवटच्या बॉलवरती संपलाय खेळ. बॅट्समन धीरजला परतावं लागेल. एका सत्राचा खेळ संपला. धावफलकावरती टोटल 44. 44 आणि जिंकण्यासाठी एरंदाज टीमला बनवायचे आहेत 45. 45. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. कोलेगाव ब. आपण लगेचच फिल्डिंग सजून घ्यायची आहे.
चला बॅट्समन नेम पंच पंच बॅट्समन नेम मयूर आणि चंदू ही सलामीची जोडी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज चला बॉलर्स नेम भूषण आलाय गोलंदाजी मार्कवरती पंचेचाळीस धावेचा पाठलाग करायचा आहे सलामीची जोडी मयूर आणि चंदू गोलंदाजी मार्कवरती भूषण सज्ज झाला सेकंड वरती मयूरला आपण पाहतो 9 सेकंड वरती चंदू ही धर्मवीर आणि कर्मवीरची जोडी मैदानाच्या आतमध्ये 45 चा पाठलाग करायचा बॅटची कडा पहिल्याच बॉल वरती धक्का मयूर बॅक टू पॅव्हिलियन पोचवा अविनाश पहिल्याच बॉल वरती विकेट कॅरी केली आहे गोलंदाज भूषण अविनाश न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय 45 चा पाठलाग करायचा आहे चांगला चेंडू अप्रतिम बॉल डॉट बॉल आलाय याच पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल कोलेगाव बला इन्व्हेस्टमेंट कमी आहे यावेळेस चांगला फटका पूल केलाय स्क्वेअर लेगला चेंडू अडवला जातोय तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत 2च्या मदतीनं धावफलक 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये विकेटच्या मागे बॅक साइडला चेंडू ट्रॅव्हल करतोय एकच धाव आली या बॉल वरती एका धाब्याच्या मदतीने धावफलक पुढे जाईल 3 या आकड्यावरती यापुढे मॅच असेल वडब्ल्यू वर्सेस डीएम बॉईज बदलापूर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी उपस्थित राहायचं दुसरीचा प्रयत्न सुरू झालाय धावचीची संधी फलंदाज बाद परतावा लागेल चंदूला चंदू बॅक टू पॅव्हिलियन धावफलकावरती टोटल सिंगल डिजिट मध्ये आपण पाहतोय 4 चला डीएम बॉईज बदलापूर आणि वडवली टॉससाठी या वडवलीचा कॅप्टन इथे उपस्थित आहे तर डीएम बॉईज आपण लगेच टॉससाठी उपस्थिती दाखवायची आहे न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय सनीला आपण पाहतोय इथे चांगला बॉल वेगाना एक्सप्रेस बॉल
अतिशय वेगानं डिलिव्हर केलाय. एकच धाव आली या बॉलवरती. एकाच्या मदतीने धावफलक पुढे जाईल 5 या आकड्यावरती. एका षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती टोटल फक्त आणि फक्त 5. षटक संपलाय. 5 धावा धावफलकावरती. चला कोलेगाव आपण जास्त वेळ घेऊ नका. प्रत्येकी ओव्हरमध्ये टीम मीटिंग करू नका. बघा रबर बॉल क्रिकेट आहे. प्रत्येकी ओव्हरमध्ये जर आपण टीम मीटिंग करत असाल तर आयोजकांचा भरपूर वेळ तुम्ही वाया घालवू शकता. बदलापूर आपण टॉससाठी या वडवलीचा कॅप्टन इथे उपस्थित आहे. यावेळेस अजून एक तडाखा लॉंग ऑफला. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर दमदार चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल 16 या आकड्यावरती. पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये. अतिशय उंच चेंडू ट्रॅव्हल झालाय. झेलची संधी. टिपलाय झेल. संपलाय सनीचा खेळ. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. बारा चेंडू आणि जिंकण्यासाठी 29 धावेची गरज. 12 चेंडू 29 ची गरज आहे. सौरभ आला गोलंदाजी मार्कवरती. स्ट्रायकर वरती आपण अविनाशला पाहतोय. पहिला चेंडू सुरेख फेकला. डॉट बॉल आलाय. अजून एक चांगला चेंडू. अजून एक डॉट बॉल. आता 10 चेंडू आणि 29 धावेची गरज. यावेळेस उडवला बॉल हवेमध्ये. डिपंत फिल्डर येत आहेत. तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. तिसरीचा प्रयत्न सुरू झालाय आणि 3 धावा सुद्धा कंप्लीट. 3च्या मदतीने धावफलक पुढे जाईल 19 या आकड्यावरती. अद्यापही जिंकण्यासाठी 9 चेंडू 26 धावेची गरज. चला डीएम बॉईज बदलापूर आपल्याला शेवटचा कॉल असेल, अन्यथा पेनल्टीला आपल्याला सामोरं जावं लागेल. डीएम बॉईज बदलापूर यावेळेस अजून एक डॉट बॉल. यावेळेस अर्धा पार्टनर लॉक केलाय. दमदार बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार.
षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 25 25 या आकड्यावरती अद्यापही जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 20 धावेची गरज. 7 चेंडू 20 धावेची गरज. डॉट बॉल आलाय. मात्र इथे पंचांचा इशारा आला वाईडचा. अतिरिक्त धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड होतीये. 26 धावा. आडवा बाटना लॉक केलाय. डीपमधनं फिल्डर येत आहेत. रवी आपण पाहतोय. बॉलची अडवणूक झाली. तिसरी धावेचा प्रयत्न नाही, फक्त 2च. 2च्या मदतीने धावफलक पुढे जाईल. सहा चेंडू 17 धावेची गरज. पहिलाच बॉल उडवला हवेमध्ये. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. जबरदस्त सुरुवात केली आहे. पहिल्याच बॉल वरती षटकार आलाय. धावफलकावरती टोटल 34. पाच चेंडू 11ची गरज. इथे खराब चेंडू फेकलाय. वाईड बॉल आलाय. अतिरिक्त धाव खात्यामध्ये ऍड होतीये. अप्रतिम स्पर्धा आपण पाहतोय. गावदेवी चषक 20-25. अनिकेत मते यांचे मोठे बंधू इथे उपस्थित आहेत. प्रशांतजी मते त्यांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. इथे धावचीच्या माध्यमातून फलंदाज बाद होतोय. चार चेंडू 10 धावेची गरज. सामना अतिशय रंगतदार पाहायला मिळतो. कोलेगाव ब वर्सेस एरंदाड. पहिल्या फेरीतील तिसरी लढत. 4 चेंडू 10 धावेची गरज. यावेळेस सोडवला बॉल. लॅपटॉप स्ट्रोक. हवेमध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. आता मॅच मध्ये रंगत निर्माण झाली. काय फलंदाजी केली आहे बॅट्समननं. 2 बिग हिट त्याच्या बाळमधनं आलेत. आता 3 मध्ये बनवायच्या जिंकण्यासाठी 4. 3 चेंडू 4 धावेची गरज. चांगला बॉल. अप्रतिम चेंडू. आणि इथे कीपर कडनं अपील झाली आहे. कॉडबेनची अपील केली जाते. पंचांकडे कटाक्ष टाकला जातो. अतिशय दक्ष पंच आपण बघू शकाल. डॉट बॉल आलाय. 2 चेंडू जिंकण्यासाठी 4 धावेची गरज. कधी सामना एरंदाडच्या बाजूना तर कधी सामना कोलेगाव ब च्या बाजूना आपण पाहतोय. अजून एक चांगला चेंडू. डॉट बॉल. सामना आता मात्र रंगलाय. आता 1 चेंडू जिंकण्यासाठी 4 धावेची गरज.
एक चेंडू 4 धावा. काय गोलंदाजी होती, कधी एरंजाड तर कधी कोलेगाव. एक चेंडू 4 धावा. हाफ ट्रॅकर आणि चांगला चेंडू फेकलाय. एक धाव तर कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न सुरू झालाय. 2 सुद्धा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न, तिसरी धाव कंप्लीट झाली आहे. चौथीचा प्रयत्न आणि चौथीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद. सामना जिंकलाय कोलेगाव बन. नाट्यमय चेंडू आपण पाहिला. सामना जिंकलाय कोलेगाव बन. एका धावेनं तब्बल हा सामना जिंकलाय. हार्ड लक टीम एरंजाड यापुढील मॅच साठी. बेस्ट ऑफ लक टीम कोलेगाव ब. यापुढील मॅच आपटी वर्सेस DM बॉईज बदलापूर. टॉस जिंकलाय आपटी टीमनं आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा डिसिजन स्वीकारला. चला आपण जा लगेच मैदानाच्या आतमध्ये. आपटी संघ